तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवली होती। मुगाचा सोला घेतला आहे। आता ही डाळ आपण शिजवून घेऊया, पण डाळ कुकरमध्ये न शिजवता मी ह्या गंजातच शिजवून घेते, कारण मुगाची डाळ लवकर शिजते। जर तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर फक्त 2 शिट्ट्या होऊ द्या। डाळ भिजून थोडं वर येईल इतकं पाणी घालायचं। त्यानंतर यात अर्धा चमचा हळद टाकायची, थोडासा हिंग टाकायचा, 1 चमचा मीठ टाकायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची। डाळ शिजत असताना डाळीच्या वर हा जो फेस येतो हा चमच्याने असा काढून घ्यायचा, यामुळे डाळ चवीला छान होते। आता 10 मिनिटांनंतर डाळ शिजली आहे, यातलं पाणी सुद्धा आटलं आहे। डाळ अशी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची, डाळ थाडी राहायला नको। डाळ शिजली आहे। आता गॅसवर कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचं, 1 चमचा तूप किंवा बटर घालायचं, यामुळे टेस्ट खूप छान येते। तेल तापलं की यात 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा आणि 2 कांदे मी अगदी बारीक कट करून घेतले आहे, हे सुद्धा घालायचे। आता 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा शिजवायचा। 3-4 मिनिटं मी कांदा परतून घेतला आहे। आता यात 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट घालायची। लसणाची पेस्ट सुद्धा 1 मिनिट चांगली परतून घ्या। त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या। हिरव्या मिरच्या मी अगदी अशा बारीक बारीक कट करून घातल्या आहे। मिरच्या सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या। त्यानंतर 2 टोमॅटो बारीक कट करून घालायचे। 1-2 मिनिटं टोमॅटो परतून घेतले की यात काही मसाले घालायचे। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घालते, काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, यामुळे रंग छान येतो। अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता टोमॅटो चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं। टोमॅटो पूर्ण स्मॅश व्हायला पाहिजे। बघा टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे। हे मसाले तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढीच डाळ चवीला छान होते। आता यात ही शिजवलेली मुगाची डाळ घालायची। डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर यात गरम पाणी घालायचं। डाळ खूप पातळ करायची नाही, थोडी घट्टच ठेवायची, पण पाणी गरमच घाला। आता 4 ते 5 मिनिटं डाळ चांगली शिजवून घ्यायची। डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची। 4 ते 5 मिनिटांनी पाहूया डाळ शिजली आहे। या स्टेजला यात थोडी कसुरी मेथी घालायची, 1 चमचा बटर किंवा तूप घालायचं आणि परत 2 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची। डाळ व्यवस्थित शिजली आहे। आता यात थोडी कोथिंबीर घालायची, पुन्हा 1-2 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची। बघा डाळ घट्ट झाली आहे, अशीच डाळ बनवायची आहे, खूप पातळ करायची नाही। आता यावर आपण तडका घालून घेऊया। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं आहे। यात अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडलं की 4 ते 5 लसूण बारीक कट करून घालायचे। तर तडका पॅन मी गॅसवर ठेवून 1 मिनिट लसूण शिजवून घेतला। आता थोडासा कढीपत्ता घालायचा आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि थोडी काश्मीरी मिरची पावडर घालायची। जर तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर लाल मिरची सुद्धा घालू शकता। आता हा तडका आपण यावर घालून घेऊया। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं डाळ अशीच ठेवायची। गॅस बंदच आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आणि तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तर ही आपली मुगाची डाळ तयार झाली आहे। हे तुम्ही रोटी, नान किंवा भातासोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे। यातच 3 चमचे मुगाची डाळ घ्यायची। मुगाची डाळ जास्त घालायची नाही, 1 वाटीला 3 चमचे हे परफेक्ट प्रमाण आहे। आता ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या।
डाळ धुतल्यानंतर मी ही कुकरमध्ये काढून घेते। तुरीची डाळ लवकर शिजते, त्यामुळे ही भिजत न ठेवता लगेच कुकरमध्ये शिजवून घ्यायची। डाळ भिजून थोडं जास्त एवढं पाणी घालायचं। आता यात पाव चमचा हळद घालायची, थोडासा हिंग, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा अद्रक किसून घालायचं आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल, मीठ, हळद चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचा आणि 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या, मी गॅस बंद करून घेतला। कुकर थंड झाला आहे। डाळ व्यवस्थित शिजली। आता आपण डाळ तडका बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। यात 3 मोठे चमचे तेल घ्यायचं, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडलं आहे। आता यात 10 ते 12 लसूण अगदी बारीक बारीक कट करून घालायचा, थोडासा हिंग। लसणाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा। बघा याचा रंग थोडा बदलला आहे। आता यात हिरव्या मिरच्याची पेस्ट घालायची, तर 3 ते 4 हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतली। 1 चमचा अद्रक किसून घालायचा। अद्रक आणि मिरची परतून झाली की यात 1 मोठा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा। बघा अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायचा। कांद्याला आता छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा। कांदा मी 4-5 मिनिटं परतून घेतला आहे। आता 1.5 ते 2 टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचे। छोट्या साईजचे असेल तर 2 टोमॅटो घ्या आणि मीडियम असेल तर 1.5 टोमॅटो घाला। टोमॅटो सुद्धा कांद्यासोबतच परतून घ्यायचे आणि आता यात काही मसाले सुद्धा घालून घ्यायचे। तर आधी अर्धा चमचा यात मी हळद घालते, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं। काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, यामुळे रंग छान येतो। आधी सुद्धा आपण यात मिरचीची पेस्ट घातली आहे, त्यामुळे तिखट बघूनच घाला। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं। असं टोमॅटोवर मीठ घातलं की टोमॅटो लवकर शिजतात। आता टोमॅटो आणि मसाले चांगले 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचे। टोमॅटो अगदी स्मॅश व्हायला पाहिजे, त्याची प्युरी तयार व्हायला पाहिजे, इतका वेळ शिजवून घ्यायचं। तर 3 ते 4 मिनिटं मी टोमॅटो शिजवून घेतले। बघा अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी व्हायला पाहिजे। आता यात ही डाळ घालून घ्यायची। डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि डाळ थोडी पातळ करायची असेल तर यात पाणी घालायचं, पण गरम पाणीच घाला, थंड पाणी अजिबात घालू नका। हॉटेलमध्ये जो डाळ तडका बनवतात तो थोडा घट्टच असतो, त्यामुळे पाणी थोडं कमीच घाला। पाणी घातल्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची। डाळ चांगली शिजली आहे। आता यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। आता सगळ्यात महत्त्वाचं, यावर आपल्याला तडका घालायचा आहे। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घ्यायचं आणि 1 चमचा तेल घ्यायचं। तेल आणि तूप वितळलं की यात थोडा हिंग घालायचा आणि लसूण असा बारीक कट करून घालायचा। तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या आहे। लसणाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा। लाल सुक्या मिरच्या घालायच्या, थोडी कोथिंबीर घालायची, त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची। हा आता आपला तडका तयार झाला आहे। हा तडका ह्या डाळवर घालून घ्यायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटे असंच ठेवायचं। 5 मिनिटांनंतर झाकण उघडून घ्या आणि तडका यामध्ये मिक्स करून घ्या। तर इथे मी 1 वाटी बरबटी स्वच्छ धुवून आणि निवडून 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती। जर तुम्हाला ही डाळ लवकर बनवायची असेल तर 2 तास गरम पाण्यात भिजत ठेवा। डाळ आता कुकरमध्ये काढून घ्यायची आणि यात 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग,
1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं। त्यानंतर यात काही मसाले घालून घेऊयात, यामुळे डाळ चवीला खूप छान होते। 1 तेजपत्ता घेतला, 3-4 लवंग, 3 हिरवे विलायची, 5-6 काळी मिरी आणि दालचिनी घेतली आहे। हे मसाले यात घालून घ्यायचे आणि हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे, 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। याचा आता मिक्सरमधून जाडसर ठेचा करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे जाडसर ठेचा वाटून घेतला। इकडे गॅसवर आपण बरबटी शिजवायला ठेवली होती, तर 4 शिट्ट्या झाल्या आहेत। त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला। कुकर थोडा थंड झाला आहे। आता आपण झाकण उघडून पाहूया। ही डाळ वरून बघितली तर ती शिजल्यासारखी दिसत नाही, पण हाताने अशी स्मॅश करून बघायची। बघा व्यवस्थित शिजली आहे। बरबटी खूप जास्त नरम होईपर्यंत पण शिजवायची नाही। आता अशी स्मॅश करून घ्यायची, यामुळे डाळ छान घट्ट होते आणि चवीलाही छान लागते। आता आपण ही बरबटी डाळ बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घ्यायचं, 1 चमचा जिरं घालायचं, 5-6 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून घालायच्या, थोडासा हिंग घालायचा आणि हे अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर 1 मोठा कांदा अगदी बारीक कट करून घालायचा। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा 2-3 मिनिटं परतून घ्यायचा। कांदा परतून घेतला की यात आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा करून ठेवला होता, लसूण, अद्रक आणि मिरचीचा, हा घालायचा। 1 मिनिट ठेचा कांद्यासोबतच परतून घ्यायचा। त्यानंतर 2 टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचे। टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचे। यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं, यामुळे टोमॅटो लवकर शिजतात। टोमॅटो छान स्मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे। आता यात मसाले घालून घेऊयात आणि मसाल्यासोबत पुन्हा टोमॅटो परतून घ्यायचे। तर अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट। हे मी काश्मीरी मिरची पावडर घातला आहे, यामुळे रंग छान येतो, पण डाळ तिखट होत नाही, त्यामुळे थोडं साधं लाल तिखट सुद्धा घालायचं। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा ते 1 चमचा आमचूर पावडर सुद्धा घालायचं आणि आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे। यात थोडं पाणी घालायचं, पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाही, पण पाणी अगदी थोडं घालायचं। मसाले 1-2 मिनिटं परतून घेतले की यात पाव वाटी दही घालायचं, पण दही असं चांगलं फेटून घ्यायचं, दह्यात गाठी राहायला नको। इथे एक टिप्स लक्षात ठेवायची, दही सगळ्यात शेवटी घालायचं, नाहीतर मग दही फुटू शकते। बघा दही फुटलं नाही आहे, छान ग्रेव्ही तयार झाली। आता यात ही शिजवलेली बरबटी डाळ घालून घ्यायची। डाळ मसाल्यामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायची। त्यानंतर आता यात 1 चमचा बटर किंवा तूप घालायचं, थोडी कसुरी मेथी सुद्धा घालायची। कसुरी मेथी आणि बटर परतून घ्यायचं। कसुरी मेथी आणि बटर नक्की घाला, यामुळे छान हॉटेलसारखी टेस्ट येते। त्यानंतर यात बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि डाळ छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची। छान उकळी आली आहे, डाळ शिजली आहे, तर हे आपली बरबटी डाळ तयार झाली आहे। वरून तुम्ही यावर हिरव्या मिरचीचा तडका घालू शकता। ही गरम गरम बरबटी डाळ जिरा राईस सोबत खूप छान लागते, रोटी किंवा नान सोबतही खाऊ शकता। तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, 2 चमचे मुगाची डाळ घ्यायची आणि 2 चमचे मसूर डाळ घ्यायची।
आता हे तिन्ही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात। डाळ धुवून घेतली आहे। आता यात पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं डाळ अशीच भिजत ठेवायची। डाळ अशी 15 मिनिटं भिजत ठेवली की ती छान मऊ शिजते। आता कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये डाळ काढून घ्यायची। डाळ भिजत ठेवलेलं पाणी यात घालायचं नाही। आता डाळ शिजण्यासाठी पाणी किती घालायचं तर जेवढी आपण डाळ घेतली असेल त्याच्या तिप्पट पाणी घालायचं असते। म्हणजेच 1 वाटी डाळ घेतली असेल तर 3 वाटी पाणी घालायचं असते। आता एक चिमूटभर हिंग घालायचा। हिंग घातल्याने पचन चांगले होते। पाव चमचा हळद घालायची आणि आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि डाळ शिजवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। 3 शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया, डाळ अगदी मऊ शिजली आहे। आता आपण डाळ तडका बनवूया। त्यासाठी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचे। तेल चांगले तापू द्यायचे। तेल चांगले तापल्यानंतर यात अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरे तेल तापल्यानंतरच घालायचे, यामुळे टेस्ट छान येते। थोडासा हिंग घालायचा। हिंग घातल्यामुळे पचन चांगले होते आणि स्मेलही छान येतो। 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या। आता इथे एक टीप लक्षात ठेवायची, डाळ बनवताना अद्रक आणि मिरची सगळ्यात शेवटी घालायची, कारण अद्रक जळलं तर डाळ कळवट लागू शकते। लसूण सुद्धा जास्त वेळ परतायचं नाही, कारण यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत आणि कांद्यासोबत लसूण परत शिजवला जातो। आता यात एक कांदा अगदी बारीक बारीक कट करून घालायचा। सोनेरी रंग येईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा। कांदा मी 2 मिनिटं शिजवून घेतला आहे। कांद्याचा रंग थोडा बदलला आहे। आता यात मिरची आणि अद्रक घालायचं। तर 2-3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या आणि थोडंसं अद्रक किसून घेतलं आहे। मिरची आणि अद्रक परतून घेऊया आणि आता यात एक टोमॅटो अगदी बारीक बारीक कट करून घालायचं। टोमॅटो शिजत असतानाच यात मसाले घालून घ्यायचे। तर यात मी 1 चमचा धने पावडर घालते। 1 चमचा लाल तिखट घालत आहे। हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हे तिखट नाही आहे, त्यामुळे मी थोडं जास्त घातलं आहे। पाव चमचा हळद घालायची। चवीनुसार यात मीठ टाकायचं। आता 3 ते 4 मिनिटं टोमॅटो मसाल्यांसोबत चांगलं शिजवून घ्यायचे। टोमॅटो नरम झाले आहेत, व्यवस्थित शिजले आहे। आता यात ही शिजवलेली डाळ घालायची आणि वरून गरम पाणी घालायचं। कोणत्याही प्रकारची डाळ असो त्यामध्ये गरम पाणीच घालायचं आणि डाळ तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची त्यानुसार पाणी घाला। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधली डाळ घट्टच असते, पण तुम्ही घरी खाण्यासाठी बनवत असाल तर पातळसुद्धा बनवू शकता। आता डाळीला उकळी येईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची। 1 ते 2 मिनिटांनी यात चमचाभर बटर घालायचं। बटर नसेल तर असं तूपसुद्धा घालू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। ह्या डाळ तडक्याचा खूप छान स्मेल येतोय। आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी 2 छोटे चमचे तेल गरम करायला ठेवते। तेल चांगलं गरम झालं की यात जिरं घालायचं। जिरं तडतडलं की सुक्या लाल मिरच्या घालायच्यात। 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घालायच्या। थोडासा कांदा कट करून घालायचा आणि हा कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। कांदा छान तळला गेला आहे। आता यात थोडासा कढीपत्ता घालायचा आणि ह्या तडक्याला रंग येण्यासाठी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं। आता हा तडका ह्या डाळवर घालून घ्यायचा। डाळ मी या छोट्या कढईमध्ये काढून घेतली आहे। डाळ कढईमध्ये शिजत असतानाच तुम्ही त्यावर हा तडका घालून घ्या आणि 10 मिनिटं झाकून ठेवा। तर या पद्धतीने हा डाळ तडका बनवून बघा। डाळ तडका तुम्ही राईससोबत किंवा रोटी नानसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी अख्खे उडीद घेतले आहे आणि अर्धी वाटी चना डाळ घ्यायची। पंजाबी डाळ तडका बनवण्यासाठी असे अख्खे उडीदच वापरतात आणि चना डाळ। आता या दोन्ही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। डाळ अशी हाताने चांगली घासून धुवून घ्या, यामधून खूप काळं पाणी निघते। तर डाळ 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली।
आता यात भरपूर पाणी घालायचं आणि डाळ 2 ते 3 तास अशीच भिजत ठेवायची। डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। आता 2 तासानंतर पाहूया। चण्याची डाळ अशी हाताने तोडून बघायची, ही व्यवस्थित भिजली आहे। आता हे डाळ भिजत ठेवलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची। डाळ शिजण्यासाठी यात 2.5 ते 3 ग्लास पाणी घालायचं। आता यात मी 1 चमचा किसलेला अद्रक घालते। 7-8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा किसून घेतल्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घातलाय यामुळे रंग छान येतो, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचा आणि 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। अख्खी उडीद शिजायला वेळ लागतो त्यामुळे 5 शिट्ट्या होऊ द्या। जर डाळ तुम्ही 3 ते 4 तास भिजत ठेवली असेल तर 4 शिट्ट्यामध्ये सुद्धा डाळ शिजून जाते। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या होत्या, मी गॅस बंद करून घेतला। कुकर थोडा थंड झाला आहे। आता कुकरचं झाकण उघडून पाहूया। उडीद डाळ हाताने अशी दाबून बघायची, बघा व्यवस्थित शिजली आहे। आता अशा प्रकारे स्मॅशरने किंवा रवीने डाळ स्मॅश करून घ्या। डाळ अशी स्मॅश करून घेतल्यामुळे ती छान घट्ट होते, चवीला छान लागते। पूर्ण डाळ अगदी बारीक करायची नाही, थोडी डाळ अशीच ठेवायची। आता आपण पंजाबी डाळ तडका बनवूयात। त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घ्यायचं। तेल तापलं की यात 1 चमचा जिरं घालायचं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या, 1 इंच आलं किसून घालायचं। लसूण अद्रक 1 मिनिट परतून घ्यायचे। आता यात काही मसाले घालायचे आहेत। तर मी 1 तेजपत्ता घेतला आहे, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंग, 3 हिरव्या विलायची आणि 4-5 मिरे घेतले आहे। हे मसाले सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे। अर्धा ते 1 मिनिट मसाले परतून घेतले की यात हिरव्या मिरच्या अशा लांब कट करून घालायच्या। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। मिरची परतून घेतली की यात 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घालायचे। कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो जेवढं शक्य होईल तेवढं बारीक कट करून घ्या, म्हणजे मग ग्रेव्ही छान तयार होते। 3-4 मिनिटं मी कांदा परतून घेतला, याचा थोडा रंग बदलला आहे। आता यात 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घालायचे। यावर थोडंसं मीठ घालायचं, मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतात। टोमॅटो सुद्धा आता 3-4 मिनिटं परतून घ्यायचे। टोमॅटो 3-4 मिनिटं परतून घेतले की यात काही मसाले घालायचे। तर यात आधी मी अर्धा चमचा हळद घालते, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा। मसाले सुद्धा चांगले परतून घ्यायचे। यात थोडंसं पाणी घालायचं, यामुळे मसाले करपत नाही। आणि आता हे 4 ते 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। जोपर्यंत यातले टोमॅटो अगदी स्मॅश होत नाही, याची ग्रेव्ही तयार होत नाही, तोपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं। मसाले तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे परतून घ्याल तेवढीच डाळ चवीला खूप छान होते। तर मी हे 4 ते 5 मिनिटं परतून घेतलं आहे। ग्रेव्हीमधून तेल असं बाजूला वेगळं झालं आहे। अशाच प्रकारे ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची। आता यात ही शिजवलेली डाळ घालायची। डाळ आधी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यात पाणी घालायचं, पण गरम पाणी घाला, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। डाळ तुम्हाला किती पातळ करायची त्यानुसार पाणी घाला, पाणी थोडं जास्तच घाला, कारण डाळ आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। डाळ जास्त वेळ शिजवली की त्यात छान दाटसरपणा येतो आणि ते चवीला छान लागते। तर 7 ते 8 मिनिटं मी डाळ शिजवून घेतली आहे, याला छान उकळी आली आहे। आता यात 1 ते 2 चमचे बटर घालायचं। बटर मी कमी घातलं आहे, पण तुम्ही थोडं जास्त घाला, 2 चमचे बटर घाला, छान हॉटेलसारखी डाळ तयार होते। आणि चमचाभर कसुरी मेथी घालायची, कसुरी मेथी बारीक करून घालायची।
आता यात बारीक कापून कोथिंबीर घालायची। कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घ्या। डाळ शिजली आहे। आता यात मीठ चेक करून बघायचं, मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं। आता यावर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे गॅसवर मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवते। यात तुम्ही 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घेऊ शकता। तेल गरम झालं की यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या। लसणाला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा। 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची। थोडीशी बारीक कापून कोथिंबीर सुद्धा घालायची आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं। तडका तयार झाला आहे। आता आपण यावर घालून घेऊया। तडका व्यवस्थित मिक्स करून घ्या। गरम गरम जीरा राईस सोबत सर्व करा। रोटी किंवा नान सोबत सुद्धा खाऊ शकता। एखाद्या दिवशी पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला तर असा मस्त पंजाबी डाळ तडका बनवा आणि सोबत राईस बनवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।